पहिल्या सगळ्या लाईटी लावून घेतल्या म्हणजे जेणेकरून खूप सारा उजेड पडेल ना म्हणून. आणि बघा तर ना हे चिया सीड जे आहे ते असं मी बॉटलमध्ये आणून ठेवते आणि दिवसभर मी असंच पाणी पिते दिवसभर. ते 20 ते एक 50 नाही पण 20 ग्रॅम तरी मी रोज चिया सीड्स पीत असेल. चिया सीड्स, सब्जा सीड आता सध्याला नाही पीत, पण चिया सीड रोज पिते. तर ना, द रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर ना, आत्ताचा जो विषय आहे ना आपला, म्हणजे आज खरं तर मी वेट लॉसवर व्हिडिओ बनवणार होते. कारण आता परत मी जे जोमाने सुरू केले, त्याच्यामध्ये मला खूप छान रिझल्ट येतो आणि मी वेगळ्या टाईपचा व्हिडिओ जरा व्यायाम सुरू केलाय. तर मला छान वाटायला लागले. आणि काही नाही हो, ह्या वेट लॉसचं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलूयात. कारण मला तो व्हिडिओ वरती बनवायचा होता. आणि खूप सारे ब्लाउज शिवलेले आहेत, त्यावर पण मला व्हिडिओ बनवायचा होता. पण जमलंच म्हणजे आज मला इथं थोडं अर्जंट काम होतं. हे लोकं सगळे बाहेर गेले. मग मला इथं येऊन बसणं गरजेचं होतं. मग वरची सगळी कामं ठेवली बाजूला आणि इथे येऊन मी बसलेले आहे. तर वेट लॉसवर उद्याच्याला बोलूयात. पण आजचा जो विषय आहे ना, तो आहे सोशल मीडिया. आता सोशल मीडियावरून तुम्हाला थंबनेलवरून कळलं असेल, की सोशल मीडियावरून मला किती पैसे मी आत्तापर्यंत कमवले, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला एक खरं सांगू, अ, आपल्याला आपल्याला पैसे कोण देत नाही. कुणीही देत नाही, कुणीही. सगळे आपल्याला कामापुरते गोड बोलणारे लोकं असतात. आपल्याकडे जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत गोड बोलतात. त्यानंतर त्यांचं काहीही देणं-घेणं नसतं. हां, आता काही लोक आहेत जे आपल्याकडे काही असलं नसलं तरी अ, अ, ते आपल्या सोबत असतात. ती अपवाद आहेत म्हणजे ती थोडीशी आई-वडील, बहीण-भाऊ या गोष्टी चालून देऊ आपण, ती लोकं आहेत. पण बाकी खूप नालायक असतात. आणि खरं सांगू, सोशल मीडियावर यायचे म्हणल्यावर आपल्याला ट्रोल म्हणा, टीका म्हणा, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. हे एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता मला इतकं आज भरून आलं ना, मी आज थोडीशी हट झाले. कारण बघा, आपली जी लोकं आपण त्यांच्यासाठी खूप आतोनात झटतो. आपण त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं. ती आपली आहेत किंवा आपल्या ह्यांची अमुक-अमुक एक विषय आहे. म्हणजे आपल्या भावांची लेकरं म्हणा, बहिणीची लेकरं म्हणा. त्यांच्यासाठी आपण काही करायला जातो, करतोही. आणि त्यानंतर काही गोष्टी अशा असतात, की ती लेकरं असं डायरेक्ट बोलतात, की ह्याला सांगू नको, त्याला सांगू नको. काही वेगळं असतं का सांगा बरं? का नाही सांगायचं? मला हे खूप हर्ट झाले. म्हणजे या गोष्टी तुमच्या बाबतीत पण असं होतात, की डायरेक्ट ती लेकरं अशी बोलतात, की म्हणजे मामाला सांगू नको, मावशीला सांगू नको, असं का बोलत असतील? मला हे खूप हर्ट झाले. हा व्हिडिओ त्यांनी जरी बघितला तरी मला काही फरक पडत नाही. कारण मी तेवढी खरंच खूप हर्ट झाले. ओके. तर आता आजचा जो विषय आहे ना, तो म्हणजे आहे सोशल मीडियाचा. तर सोशल मीडियावर हे पण मी तर खूप ट्रोल झाले आणि मला सगळ्यात जास्त त्रास घरच्या लोकांनीच दिलाय. इव्हन म्हणजे ज्यावेळेला सुरुवातीला मी व्हिडिओ स्टार्ट केला ना काढायला, त्यावेळेला मला सुरुवातीला तर माझी आईसुद्धा बोलली होती, "काय हिजड्यावानी नाचतात" म्हणून. आणि माझी बहीण नावं ठेवायची. 2 नंबरची बहीण पण मला बोलायची, की "कशाला काढते व्हिडिओ? आपल्याला पोरी आहेत, पोरं आहेत." आणि आम्ही ज्या एरियात राहत होतो तिथं जो म्हणजे स्लम एरियाच होता. नको मला म्हणायची ती काढू. मी कुणाचं ऐकलं नाही. सासरच्या बी काही 2-4 बाया होत्या त्या वाचा शेण खायच्या माझ्याबद्दल. असू द्या. त्याचं आपल्याला काही मी कुणाचं काही वाईट वाटून घेतलेलं नाही. मी करत गेले आणि आता खरं सांगू मला आईनी नावं ठेवलं सगळ्या लोकांनी. हां, माझ्या सख्ख्या सासू-सासऱ्याने मला कधी नावं ठेवलं नाही. मला कधी ऐकायलाच भेटलं नाही. माझ्या सासूनी कधीच माझ्यावर कमेंट पास केली नाही. मला इव्हन कुणी सांगितलं पण नाही, की तुझी सासू तुझ्याबद्दल असं बोलते. ओके. तर एक तर व्हिडिओ असा होता, त्या लोकांनी काढला म्हणजे आमच्यातलेच आहेत आता त्यांचं नाव नाही सांगू शकत. त्यांनी काढला तो व्हिडिओ आणि खूप कौतुकास्पद व्हिडिओ होता तो. म्हणजे छान व्हिडिओ होता, मस्त होता आणि तो व्हिडिओ इतके छान-छान कमेंट्स पण आले त्याला. त्यांनी तो आवडीने काढला. WhatsApp स्टेटस, स्टोरी इतक्या आणि सगळ्यांनीच ठेवला आणि माझी चूक एवढी झाली, की आता त्यांनी मला तो कोलॅब केला होता व्हिडिओ. कोलॅब केला आणि तो मी पण तो YouTube आणि Instagramला दोन्हीकडे टाकला होता. कोलॅब केलाय म्हणल्यावर तर मी टाकणारच ना. टाकला. त्याच्यासाठी पण माझंच नाव आलं, की तू टाकला म्हणून हा व्हायरल झाला आणि तुम्ही मला कोलॅब केला तो? ते पण झालं. तो विषय खूप मोठा झाला होता. तर इतका तो विषय वाढला, की मला खूप टेन्शन आलं त्याचं पण. त्यानंतर बरेच सारे असे विषय झाले. तर नंतर मी ठरवलं, की ह्या लोकांना कोणाला म्हणजे जे काय आहे कुणाला म्हणजे आपल्याला कुणाचा हात धरून पुढे जायचं नाही. आपण स्वतःच्या जीवावर आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून मग करत राहिलो आणि खरं सांगू पहिला माझा व्हिडिओ आता मेन मुद्द्यावर येऊयात. मला खूप त्रास झालाय सगळ्यांचाच. म्हणजे
बऱ्यापैकी लोकांचा मला त्रासच झालाय. मला कोणी सपोर्ट नाही केला. आता सगळे सपोर्ट करतात हा विषय वेगळा आहे, पण त्या काळात मला कोणीच सपोर्ट नाही केला. इव्हन माझा नवरा पण व्हिडिओमध्ये येत नव्हता. अजूनही तो येत नाहीये. मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. मला फक्त ते करू नको असं बोलत नाही हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तो मला खूप त्रास झाला. सगळ्यात जास्त त्या व्हिडिओचा मला खूप त्रास झाला. बाकी छोटे-मोठे होते. कुणी कुठे गेलं, की "अरे, ही तुझ्याबद्दल अशी बोलत होती. अरे, ही तिच्याबद्दल तशी बोलत होती." काही बोपडीतल्या पण होत्या बऱ्याच साऱ्या. आम्ही जिथं राहत होतो तिथल्या पण. माझ्या मैत्रिणीला म्हणायच्या, की "बघ ती कशी व्हिडिओ बनवती, बघ ती कशी नाचती." असं बोलायच्या बऱ्यापैकी. आणि आता त्या बी नाचतात. मग त्या काय मी हिजड्यागत नाचत होते आणि त्या काही नृत्यांगना म्हणून नाचतात का काय मला नाही माहिती आता. बरोबर आहे? हे झाला विषय. त्या पण काढतात आता व्हिडिओ. असो, मला काही नाही म्हणायचं, तुम्ही सगळ्यांनी सुरुवात करा. आता आता विषय झाला तो YouTubeचा. मला YouTubeबद्दल काही माहिती नव्हतं. 2022ला म्हणजे 2022 का 23ला शिवानीने YouTubeला माझा एक छोटा व्हिडिओ टाकला. आणि त्यानंतर 22ला काढला टाकला असेल शिवानीने 2022ला. त्यानंतर 2023 पासून मग मी सुरुवात केली व्हिडिओ टाकायला. 2023 का 24ला सासूबाईंचा आणि माझा व्हिडिओ YouTubeला लय व्हायरल झाला. त्यानंतर माझा दुसरा व्हिडिओ दहीचा जो बनवला होता मी दही, तो पण व्हिडिओ खूप व्हायरल झाला. त्यानंतर माझ्या सोन्याचा व्हिडिओ होता, तो पण खूप व्हायरल झाला. तो मला वाटतं 22 का 23 केला गेला. तो मोठा लाँग व्हिडिओ होता आणि त्याने मला अर्निंग सुरू झाली. माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि तुम्हाला सांगू त्या सासूबाईंच्या व्हिडिओनी आणि दह्याच्या व्हिडिओनी माझं वॉच टाईम कंप्लीट झाला आणि त्यातून मला अर्निंग सुरू झाली. मग माझं Google AdSense पिन आला. मग तो टाकला. मग माझ्या शाळेतला जो मित्र आहे त्याने मला सगळं ही प्रोसेसिंग करून दिली. बँकिंगचं त्यांनी काम करून दिलं. बँकिंग अटॅचमेंट केली. AdSense पिन आला होता. AdSense पिन टाकला आणि मग हळू ही माझी जर्नी सुरू झाली. माझं आता तुम्हाला पैसे सांगू शकत नाही मी. पण हळू YouTubeचं कसं आहे $100 झाल्याशिवाय पैसे येत नाहीत. मग मला वाटतं गेल्या 2 वर्षाखाली नाही 1.5 वर्ष झाले असतील. नाही 1.5 वर्ष पण नाही सांगणार. एक 12 6 18 महिने झाले असतील. 18 महिन्यापूर्वी माझं YouTubeचं पेमेंट आलं होतं. $127 आलं होतं. त्यानंतर मला तो पण आनंद खूप झाला. त्या पैशाचा मी योग्य उपयोग केला. कपडे घे, कुठे काय असल्या गोष्टी घेतल्या नाही. मी त्याची शेळी घेतली आणि सासूबाईंकडे दिली. सासूबाईंनी त्याचे मला पैसे तिप्पट करून दिले. तिप्पट, तीनपट म्हणजे ते किती पैसे आले होते आता असं तोंडी नाही सांगू शकत. पण 127 गुणुले तुम्ही करू शकता डॉलरचा हिशोब आणि त्या पैशाचे मी शेळी घेतली आणि शेळीचे पैसे मला सासूबाईंनी 3 पटीने करून दिले. ओके. त्यानंतर आम्ही इथं आल्यावर माझं खरं सांगू म्हणजे मी खरंच खूप नशीबवान आहे. Facebookला माझं कधी मॉनिटायझेशन झालं मला पण कळलं नाही आणि Instagramला Facebook माझ्या शिवानीने अटॅच करून ठेवलं होतं. त्यामुळे माझे व्हिडिओ YouTube Instagramचे व्हिडिओ Facebookला दिसायचे आणि ते व्हिडिओ मला शेवटी माझाच एक मित्र आहे सोशल मीडियावरचा. त्याने मला सांगितलं, की "विद्याताई तुमचं Facebookला व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत." माझ्या मोबाईलमध्ये Facebookच नव्हतं. मग मी Facebook घेतलं. मग परत सुरू केलं. मग माझे हे व्हिडिओ तिकडे जायला लागले आणि अजून चॅनल मग माझं मॉनिटायझेशन झालेलं. मग नंतर आम्ही ज्यावेळेला इथं गोव्याला आलो ना, त्यावेळेला आमचं म्हणजे आलो ना त्यावेळेसच मला वाटतं 15 दिवसातच माझं $127चं Facebookचं पेमेंट झालं. त्यानंतर पण Facebookला असं नाहीये. Facebookचं जे आहे ना त्याच्यावर Facebookचं जे आहे त्याला असं काही म्हणजे अट नाहीये, की $100 झाल्यावरच पैसे येतात. Facebookचं $25 झाले तरी तुमचे पैसे येऊ शकतात. आता मी सांगते परत म्हणजे ते पैसे आले होते ना त्यानंतर परत एकदा माझे $26 पैसे आले आणि आता काल परत माझे $27.64 पैसे काल माझ्या अकाउंटला जमा झालेले आहेत. आता हे आणि परत YouTube, म्हणजे Facebookचे 3 वेळा पैसे आले. एक जे $27 त्यानंतर $26 आणि काल $27.43चे असे पैसे आलेले आहेत. आता YouTubeचे म्हटलं तर 1-2 दिवसात ते पण येतील. म्हणजे त्यांचा मेल आलाय मला, की तुमचं पेमेंट झालेलं म्हणजे म्हणजे आमच्याकडून गेलेलं आहे. ते पण $110चं येत आहे. म्हणजे माझं पेमेंट म्हणजे ते जर 21 तारखेला जर त्यांनी पाठवलं, तर आपलं पहिलं जी म्हणजे डॉलरमध्ये कन्व्हर्ट होतात. जी मेन बँक असते. आता माझं अकाउंट आहे मोहम्मदवाडीच्या महाराष्ट्र बँकेमध्ये आणि त्याची मेन ब्रांच जी आहे ती आहे ह्याला
काय होते फर्ग्युसन कॉलेजच्या तिथं आहे. मग पहिले तिथं पैसे येतात ते डॉलरमध्ये आणि डॉलरमधून कन्व्हर्ट होऊन आपल्या बँकेमध्ये ते पैसे येतात. तर आता माझा YouTubeचा परत दुसरा पण पेमेंट येतोय. पण मी तुम्हाला एवढंच सांगू शकते, की कुणाच्या बोलण्याने किंवा कुणाच्या नावं ठेवण्याने तुम्ही नाराज होऊ नका. मी तर म्हणते आपल्याला ट्रोल होऊ द्या, आपल्याला कोणी नावं ठेवू द्या. आता मी नाराज झाले, रडले तर माझ्या शिवमला आवडत नाही. हे काही कधी कमेंट पास करत नाहीत. पण जी माझी फेवरमध्ये आहेत चांगली लोकं ते मला म्हणतात, "तू कशाला रडती? सोशल मीडियावर कशाला सांगते?" मी तर म्हणते उलट भावकी आणि नातेवाईक खुशच होतात आपल्या रडण्याने. पण तुमच्यासारखी जी चांगली लोक आहेत ना, ती ती मात्र दुःखी होतात आणि आपल्याला सपोर्ट करतात. त्यामुळं आता बघा आपण मोठ्या-मोठ्या लोकांचे जे वाचतो म्हणजे मोटिव्हेशन जे वाचतो ना, त्याच्यामध्ये त्यांना पण यश, अपयश, उतार-चढाव सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. मग आपण त्यांचं कसं वाचतो, की अरे हे एवढ्यातून पुढे गेले. मग तसंच आपलं पण आयुष्य आहे ना. आपल्याला सहजासहजी कुणालाच कुठली गोष्ट मिळत नाही. या गोष्टीमधून आपल्याला सगळ्यांना जावंच लागतं. त्याला इलाज नाहीये. त्यामुळं आपल्या ज्या आयुष्यात येणारे उतार-चढाव, यश, अपयश, दुःख, आनंद या गोष्टी का नाही सांगायच्या आणि का नाही बोलायच्या? आणि हां, नजर लागते, कामं होत नाहीत या गोष्टीचा एक 10% विश्वास आपण धरू शकतो. पण प्रेमानंद महाराज असं म्हणतात, की कुणाच्या नजरेत ती ताकद नाहीये, की तुमचं ती वाटोळं करू शकते. असं. आता तसं म्हणायला गेलं तर मग अंबानीला का कुणाची नजर लागत नाही. ते तर टाकतात की करोड रुपयाची आमची बॅग आहे, आमचं हे, आमचं ते. त्यांना का कुणाची नजर लागत नाही. आपलेच कर्म आहेत जे जे आपल्याला अ, थोड्याफार प्रमाणात भोगावे लागतात. बाकी काय कधी होणार आहे, नाही होणार आहे किंवा कोणी काही वाईट केलं तर जरी आज आपलं वाईट असेल तरी उद्या त्यांचं ते पण आहेच. तर YouTubeचं पेमेंट माझं आज एकदा आलं, दुसऱ्या वेळेस येईल. Facebookचं 3 वेळा आलेलं आहे. बाकी Instagramवर जे मी पैसे कमवते ते तर आहेच. कोलॅबोरेशन आहे वगैरे हे आहेत आणि माझं Instagramचं पण मॉनिटायझेशन झालेलं आहे. बाकी बाकी अजून मी काय करते, कुठली कमाई होती ती मी तुम्हाला सांगेल बाकीच्या व्हिडिओमधून. पण तुम्हाला मी एकच सांगेल, की तुम्ही अजिबात म्हणजे अजिबात कुणाकडे लक्ष देऊ नका आणि स्वतःवर लक्ष द्या. आणि छान-छान कंटेंट बनवा, मागं फिरू नका. कोणी आपल्याला पैसे देणार नाहीयेत. लोकांना काय वाटायचंय ते वाटू द्या. भरपूर मेहनत करा. जर घरून असाल तर काहीही करा, काहीही दाखवा. पण दाखवा आणि YouTubeवर या आणि पैसे कमवा. भले वेळ लागेल. लगेच कुठल्या गोष्टी आपण बिझनेस टाकला तर बिझनेसमध्ये लगेच यश मिळतं का? नाही. पगार कमवायला पण आपल्याला 1 महिना लागतो ना. काही लोकं कामाला जातात, तर त्यांना 1 महिना वाट बघावी लागते पगाराची. मग तसंच आहे, यामध्ये पण वाट बघावी लागेल ना. मग मेहनत करा, कष्ट करा आणि कंटेंट बनवा आणि ह्याच्यामधून पैसे मिळवा. मला तरी असं वाटतंय. आता मी खूप वेळ घालवला ह्याच्यामध्ये, करू की नको, करू की नको? कारण मला पण असं वाटत होतं, की अरे लोकं विचार करतील काय आपल्याबद्दल? पण मी आता कोणाचाच विचार करत नाही. मी रोज ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करते. तुम्ही खूप सारे लोकं जे आहेत मला सपोर्ट करताय, माझ्यावर जो तुम्ही प्रेम करताय ना, सपोर्ट करताय तो असाच चालू ठेवा तुमचा सपोर्ट आणि कुणाला जुमानू नका. कारण आपल्याला मला तरी असं म्हणायचंय, की आपल्यावर वेळ आल्यावर आपल्यावर कोणी येत नाही. अ, आता एकच लाईन शेवटची बोलू शकते. माझा मुलगा मला असा बोलतो म्हणजे काल जे हर्ट झाले ना मला त्यावरून माझा मुलगा असा म्हणतो, "तू प्रत्येकासाठी उभा राहते, तुझ्यासाठी कोण उभं राहतंय का?" असं तो मला कायम बोलतो. पण मला असं वाटतं, की मला बाकी काही नाही म्हणायचं, पण आपल्यासाठी कोण उभं नाही ना राहिलं, तर त्याचं किती वाईट वाटतं ना, हे मला कायम माहिती आहे. माझ्यासाठी कोण उभं नाही राहिलं. त्याचं कोण उभं राहिलं किती वाईट वाटतं ना, हे मला त्याची फीलिंग माहिती आहे. पण मी प्रत्येकासाठी उभं राहते. बाकी माझ्यासाठी कोण उभं नाही राहिलं, तर तो वरचा उभा राहील त्याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. ओके. राम-राम. त्यामुळं मी तुम्हाला सांगते YouTubeवर या, कंटेंट बनवा, पैसे कमवा. भले सुरुवात थोडीशी कमी होईल, पण आज नाही उद्या यश मिळेल ही गोष्ट काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आलं लक्षात? बाय.